We'll open our Bibles to Exodus chapter 14 verse 13. Fear not, stand still and see the salvation of the Lord which he will show you today. निर्गम 14:13 मध्ये लिहिलंय, भिऊ नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वराचे तारण जे तो आज तुमच्या करता करणार आहे ते पहा. Praise God. देवाला धन्यवाद. Why does God say fear not? परमेश्वर का असं म्हणतो आपल्याला की तुम्ही भिऊ नका? Because fear is everywhere. कारण की भीती हा सगळीकडे आहे. Today fear is the number one killer in the whole world. आज भीती म्हणजे नंबर 1 वरचा लोकांना ठार मारणारा आजार आहे. Fear is killing people left and right. आज भीती डावीकडनं उजवीकडनं लोकांना ठार मारत आहे. Fear is killing their joy. आज भीती लोकांमधला आनंद ठार मारते. Fear is killing their peace. आज भीती लोकांची शांती ठार मारते. Fear is killing their courage. आज भीती लोकांमधला धीर धाडस सगळ्याला ठार मारते. Fear is a killer of opportunities. आणि भीती लोकांची आलेली संधी मारून टाकते. Fear is killing relationships. आज भीती लोकांची नाती मारून टाकते. Fear is killing your dreams. आज भीती तुमच्या स्वप्नांना साकार होऊ देत नाही तर मारून टाकते. Everyone is gripped with fear. सगळ्यांना भीती वाटते. सगळ्यांच्या मनात कसली ना कसली भीती बसलेली आहे. Fear about tomorrow. उद्याची भीती वाटते. Fear about the children's future. मुलांच्या भविष्याची भीती वाटते. मी जगीन का? माझं काय होईल? माझ्या मुलांचं काय होईल? But there is one power एक सामर्थ्य आहे that fear is afraid of, की ज्या सामर्थ्याला भीती घाबरते, and that is God. आणि ते सामर्थ्य देवातलं सामर्थ्य. Praise God. देवाला धन्यवाद. You don't overcome fear by being strong. आणि भीतीला तुम्ही बलवान बनून तोंड नाही देऊ शकत. You overcome fear by belonging to a strong God. ते एका बलवान देवाच्या मालकीचे होऊन तुम्हाला भीतीला तोंड देता येईल आणि विजय घेता येईल. Praise God. आमेन. And when you look to God, आणि जेव्हा तुम्ही देवाकडे पाहाल, He will replace your fear with His supernatural peace. तेव्हा देव काय करेल की देव त्या भीतीच्या जागी त्याची अलौकिक शांती तुम्हाला देईल. आमेन. Amen. ज्या शांतीच्या शोधात आज संपूर्ण जग आहे. Look to the world, you will have fear talk. जगाकडे पाहायला लागलात तर तुमच्या तोंडातनं नकळत भीतीचे शब्द आणि भीतीचे बोल बाहेर येतील. But when you look to God, पण जेव्हा तुम्ही देवाकडे पाहाल, you will have faith talk. तेव्हा विश्वासाचं बोलणं तोंडातनं बाहेर पडेल. Fear says, भीती म्हणते you can't do it. तुला नाही करता येणार. Trust says, विश्वास म्हणतो my God can do it. माझा देव करू शकतो. मला जमणार नाही, माझ्या देवाला जमेल ना. Believing God देवावर विश्वास ठेवा will turn impossible situations into divine appointments. आणि देवावरती विश्वास ठेवून अशक्य परिस्थिती दैवी नेमणुकीत बदलेल. Praise God. देवाला धन्यवाद. When you feel you are at your lowest point of आणि life, जेव्हा तुला असं वाटतं की मी आयुष्यामध्ये सगळ्यात खालच्या बिंदूला घसरलोय, God begins His great work. देव त्याच वेळेला तिथेच त्याचं महान कार्य तुझ्यात सुरू करतो. Wherever you are, जिथे कुठे तू आहेस, my God will begin His work. माझा देव तिथे येऊन तुझ्या जीवनात कार्य सुरू करेल. By His mighty hand He will deliver. देव त्याच्या महान वरद हस्ताने तुम्हाला सुटका देईल. When you cry out to God जेव्हा तुम्ही रडून देवाचा धावा करता, in your mess, तुमच्या सगळ्या in बरबादीमध्ये, your suffering, तुमच्या सगळ्या त्रासांमध्ये, God will hear your cry. तेव्हा देव रडून केलेल्या तुमच्या प्रार्थनेला ऐकतो. We want God to deal every one of our problems. आपलं कसं असतं, देवाने माझे सगळे त्रास काढले पाहिजे, सगळे एकूण एक सगळे. He removed me from debts, now He has to remove me from sickness. हो ना, देवाने माझं कर्ज काढलं, आता देवाने माझे आजार काढावेत. And after He removes us from sickness, we want a house. देवाने माझे आजार काढले, आता देवाने मला घर द्यावे. We want promotion. देवाने आता मला बढती द्यावी. Say, काय नको असतं आपल्याला? आपली यादी कधी संपते का? you don't fight fear with bare hands. आणि तुम्ही मोकळ्या हाताने भीतीशी लढायला जाऊ नका. You fight fear with faith. भीतीशी लढायचंय, देवावरच्या विश्वासाने लढा. Faith in God. देवावरच्या विश्वासाने त्या भीतीला लढा. The same God who opened the Red Sea for Israel. ज्या देवाने इस्रायली लोकांसाठी तांबडा समुद्र दुभंगला, He's alive. तो देव जिवंत आहे. And He's here. आणि आज तो इथे आहे. He's ready to help you. आज तो तुम्हाला सहाय्य करायला तयार आहे. So do not lose hope. मग अजिबात आशा नाही सोडायची बेटा. Miracles don't happen when you panic. आणि चमत्कार आपण गोंधळल्यावर घाबरल्यावर होत नाहीत. Miracles happen when you fix your eyes on God. चमत्कार देवावरती जर नजर ठेवून राहिलो तर होतात. Miracles happen when you read the Bible. बायबल वाचल्यावर चमत्कार होतात बरं का. Miracles happen when you pray to God. जेव्हा तुम्ही स्वतः हात जोडून देवाला प्रार्थना कराल तेव्हा चमत्कार होतात. Miracles happen when you obey God. जेव्हा तुम्ही देवाचं आज्ञापालन करता तेव्हा चमत्कार होतात. Praise God. आमेन. You have to seek God for yourself. तुला स्वतःसाठी देवाला कधी ना कधी प्रार्थना करून शोधावं लागेल. I cannot kneel for you. तुझ्यासाठी मी नाही ना गुडघे टेकू शकत. You have to kneel for yourself. तुला तुझे गुडघे आहेत ना, तुला तुझे गुडघे स्वतः टेकावे लागतील. तुझे तू टेक.
जे माझे आहेत ते मी टेकीन. Praise God. आमेन. You know, next month we are celebrating Christmas. पुढच्या महिन्यामध्ये आपण नाताळ साजरा करणार आहोत. Next month we are celebrating Christmas. पुढचा महिना डिसेंबरचा महिना आहे आणि आपण नाताळ साजरा करणार आहोत. Christmas is the birth of your Lord and Savior Jesus Christ. नाताळ म्हणजे तुमचा प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्त याचा जन्म. आमेन. The Savior who loved you more than anybody in the world. ज्या तारणाऱ्याने तुझ्यावरती जगात कधी कोणी तुझ्यावरती एवढं प्रेम केलं नसेल तेवढं प्रेम केलेलं आहे. His name is Jesus. त्याचं नाव येशू आहे. He came for you. येशू तुझ्यासाठी आले. He came for me. येशू माझ्यासाठी आले. He came for the whole world. येशू संपूर्ण जगासाठी आले. हालेलुया. He walked on this earth. येशू या जगात चालले. He healed the blind. येशूने अंधांना बरं केलं. He made the lame to walk. येशूने लंगड्यांना चालायला लावलं. He raised the dead. येशूने मेलेल्यांना परत जिवंत केलं. Jesus walked on water. येशू पाण्यावर चालले. Jesus stilled the storm. येशूने वादळ शांत केलं. Cast out all demons. येशूने दुरात्म्यांना हकललं. Jesus multiplied bread and fish. येशूने भाकर आणि मासे बहुगुणित केले. What he didn't do. काय केलं नाही येशूनी? He did everything that only God can do. येशूनी सगळं केलं जे फक्त देवच करू शकतो. विधवेचा मेलेला मुलगा जिवंत केला. रक्तस्रावी स्त्रीला बरी केली. मेलेल्या लाजराला परत बाहेर काढलं. कोणी केलं? He did everything that God can do. सगळं काही येशूनी केलेलं आहे जे देव करू शकतो ते सगळं येशूनी केलं. No saint, nobody did what Jesus did. कोणी संत माणूस किंवा कोणी येशूनी जे केलंय ते केलेलं नाही. People will tell you, लोक तुम्हाला सांगतील, oh, Jesus is a Western God. ओ येशू पाश्चिमात्य देशांचा फॉरेनचा No, देव आहे. असं Bible नाही. says नाही नाही बायबल म्हणतं in John 3:16, योहान 3:16 God so loved the world. देवाने जगावर एवढी प्रीती केली. He didn't say God so loved America. देवाने फक्त अमेरिकेवर प्रीती केली असं योहान 3:16 लिहिलेलं नाही. उघडाण वाचा. It says God so loved the world देवाने जगावर एवढी प्रीती केली that आणि he, जगात भारत आलं that he gave his only begotten son Jesus की Christ, त्याने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त दिला that whoever believes on की him जो कोणी येशूवर विश्वास ठेवेल shall not perish त्याचा नाश होणार नाही but will have eternal life. तर त्याला अनंत काळचं जीवन सार्वकालिक जीवन म्हणजे मुक्ती तारण आणि मोक्ष मिळेल. आज माणसांना मोक्ष हवा असतो. जसं मरायची वेळ माणसाची जवळ येते तेव्हा माणूस मोक्षाचा विचार करायला लागतो की मी मेल्यावर जाणार कुठे. They don't know लोकांना माहित नाहीये that Jesus already paid for you. येशूनी तुझी किंमत ऑलरेडी मोजली आहे. हालेलुया. Jesus included every person in his death. येशूंनी त्यांच्या मृत्यूत प्रत्येक माणसाला समाविष्ट केलंय. Why? का? So he could include every person in his life. अशासाठी की येशूंच्या जीवनात प्रत्येक माणसाचा समावेश व्हावा. He came to give you life and life in abundance. येशू तुला जीवन आणि विपुल जीवन द्यायला आलेत बेटा. Bible says in Titus 2:11, तितास पत्र 2:11 बायबल म्हणतं the grace of God has appeared, देवाची कृपा प्रगट झाली bringing salvation to all people. सगळ्या लोकांना तारण घेऊन देव या जगात आला. आला जगात आला हा दुनिया बनाने वाला सोडून स्वर्ग सुख. Praise God. आमेन. Trust doesn't make life easy. विश्वास आयुष्याला सोपं करतो असं नाही, Trust makes life possible. पण विश्वास आयुष्याला शक्य करतो Praise की God. आपण जगू शकतो. See, त्रासांसकटही जगू शकतो. when you believe, जेव्हा तुम्ही विश्वास ठेवा the battle shifts from your hands to God's hands. मग युद्ध तुमच्या हातातनं निघून देवाच्या हातात जातं. Faith does not look at the storms. विश्वास वादळांकडे बघत नाही. It always looks at the Savior Jesus Christ. विश्वास जो तारणारा येशू ख्रिस्त त्याच्याकडेच पाहतो की प्रभू आहे ना, येशू आपल्या सोबत आहेत ना, बस झालं. Fear always focuses on the problem, भीती नेहमी समस्यांवरती लक्ष केंद्रित करते. आऊचा भाऊ. but faith focuses on the promises of God. विश्वास देवाच्या अभिवचनांवरती लक्ष लावतो की देव काय बोललेला आहे. मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. विषय संपला. आपल्या बरोबर देव आहे. Every strange attack in your life is a sign that Jesus is preparing a strange blessing for you. तुझ्या आयुष्यातला प्रत्येक विचित्र असा जो हल्ला तुला वाटतो ना की काय विचित्र समस्या माझ्या आयुष्यात येत आहेत, समजून घ्यायचं काहीतरी विचित्र चमत्कार जो कधी कुठे पाहिलेला नाही असा येशू आता माझ्या जीवनात करणार आहे. तर Amen. माझे प्रॉब्लेम पण सगळे विचित्रच आहेत. तर ते विचित्र प्रॉब्लेम सोडवायला मला महान देव लागणार आहे जो असा विचित्र असा चमत्कार करेल आणि लोक असं आ वासून बघतील Praise God. की असं कसं झालं, कोणी केलं. मग म्हणायचं देवानी केलं. Amen. Fear may close all your doors, भीती तुझ्या सगळ्या दारांना कदाचित बंद करेल, but Jesus can even open the graves. येशू कबराही उघडतो. तुम्ही दारांचं बोलताय की माझ्यासाठी दार उघड.
Amen. येशू म्हणतो तुझ्यासाठी कबर पण उघडीन, मेलेल्याला परत बाहेर काढीन. You are only worried about doors. तुला फक्त दारांची काळजी आहे ना? I have the power to dig up graves माझ्याकडे त्या कबरा परत खणून त्या माणसाला बाहेर काढायचं सामर्थ्य and आहे. give resurrection to the dead. आणि मेलेल्याला परत जिवंत करायचं सामर्थ्य Praise आहे. God. देवाला धन्यवाद. When faith walks in, विश्वास जेव्हा आत येतो, fear has to walk out. भीती बाहेर गेलीच पाहिजे. When he enters, जेव्हा येशू आत येतात, fear walks out. भीती जाते. When Jesus enters, येशू आले, devil walks out. शैतान जातो. When Jesus enters, येशू आले, sickness walks आजार out. जातात. When Jesus enters, येशू आले, poverty walks out. दारिद्र्य When जातं. Jesus enters, येशू आले, curses walk out. शाप जातात. काय पाहिजे आपल्या सारख्या साध्या लोकांना अजून? येशू पाया, मैंने सब पाया. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.